नमस्कार. एक गंभीर गोष्ट सांगायला आलोय. अखेर भट बडवलेच. होय, अखेर भट बडवलेच. 3 मिनिटात ब्राह्मण जात संपवून टाकू अशी घोषणा करणाऱ्या बीड जिल्ह्यात ब्राह्मणाचं कुटुंबच संपविण्याचा अत्यंत अश्लाघ्य प्रयत्न झाला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला. ब्राह्मणाच्या घराची, वाहनाची तोडफोड करण्यात आली. मी मुद्दाम जातीवाचक शब्द वापरतोय. कारण ही तोडफोड ब्राह्मण म्हणूनच झाली आणि ब्राह्मण आपल्याला मतदान करणार नाही म्हणूनच झाली आहे. ब्राह्मण बहुसंख्य असलेल्या कसबा, कोथरूड, खडकवासला या गावातल्या, मुंबईतल्या लोकांना मला सांगायचं आहे, ब्राह्मणांना ग्रामीण भागात अशा प्रकारे तुडवलं आणि बडवलं जातं, अक्षरशः फोडलं जातं, हे समजून घेणं आवश्यक आहे. बीड तालुक्यातलं पिंपरगव्हाण हे गाव आणि या गावात राहतं ते राऊतमारे कुटुंबीय. बीड जिल्ह्यामध्ये मतदान होत असताना या गावातल्या काही लोकांनी राऊतमारेंना कमळाच्या ऐवजी तुतारीला मतदान करा असं सांगितलं. राऊतमारेंनी आम्ही मतदान करू असं शब्द सुद्धा दिला. मतदान करून परत आले आणि मग राऊतमारे परिवारावरती शंका घेतली जाऊ लागली की तुम्ही कमळाला मतदान केलं आहे, तुतारीला नाही. आणि तुतारीला मतदान केलं नाही म्हणून राऊतमारे परिवारासोबत काय घडलं हे तुम्हाला आता मी काही फोटोज आणि काही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. ही अत्यंत करुण आणि दयनीय अवस्था आहे. म्हणूनच हे फोटो आणि व्हिडिओ एका अशा धूनवर तुम्हाला मी दाखवतोय जिथे आवाज बंद करावा वाटतो आणि प्रार्थना करावी वाटते, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. कारण अशा खचलेल्या प्रसंगात मनाचं बळ वाढविण्यासाठी मनाचे श्लोकच उपयोगाला पडतात. बघून घ्या. बघितलं, ही अवस्था केली आहे. गाड्या फोडल्यात, घराचे काच फोडलेत, घरातल्या माणसांना प्रचंड मारहाण केली आहे. या परिवारानं पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली, FIR देखील फाटला आणि 307चा गुन्हा देखील दाखल झालाय. गुन्हा दाखल होईल, कदाचित आरोपींना अटक होईल, कदाचित पुढच्या कारवाया होतील सुद्धा. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याच जातीच्या माणसावर हल्ले झाल्यामुळं, खरं तर दुखणं इथंच आहे, दुसरीकडे कुठं नाही आहे, इथेच आहे. इथे दुखणं यासाठी आहे की देवेंद्र फडणवीस नावाचा गृहमंत्री आहे म्हणून ब्राह्मण फक्त भाजपला मतदान करतात, हा समज आहे. आणि या समजातून हे सगळं घडलंय. राऊतमारे परिवाराने कोणाला मतदान केलंय हे कोणाला कळण्याचं कारणच नाही. कारण आपल्या निवडणूक व्यवस्थेत मतदान गुप्त असतं. राऊतमारेंनी ना कमळाला मतदान केल्याचं सांगितलंय, ना तुतारीला मतदान केल्याचं सांगितलंय. मग
राऊतमारे आडनाव आहे, जात ब्राह्मण आहे, म्हणून त्याच्यावरती शंका घ्यायची आणि त्या माणसाचं गावातलं जगणं मुश्किल करायचं. एक गोष्ट बरी आहे की गावातल्या अन्य माणसांनी राऊतमारे परिवाराची साथ द्यायचं ठरवलेलं आहे. एक गोष्ट खूप चांगली आहे की गावातले हे 4-5 उपद्व्यापी परिवार लोक वगळता बाकी सगळे राऊतमारे परिवाराच्या सोबत उभे आहेत. ही गोष्ट नक्कीच चांगली आहे. पण लक्षात ठेवा, मी हा व्हिडिओ बीड जिल्ह्यातल्या ब्राह्मणांसाठी, मी हा व्हिडिओ मराठवाड्यातल्या ब्राह्मणांसाठी करत नाही आहे. मला पुण्यातल्या संघटना वीरांना सांगायचं आहे, हे संघटना वीर हो, तुम्ही ज्या जोरावर, ज्या ताकदीवर महाराष्ट्राची ताकद सांगायला जाता, तिथे अल्पसंख्याकांची अवस्था काय होते हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता कदाचित राऊतमारे परिवारावर दबाव येईल. आता कदाचित तुम्हाला काम करायचं आहे की नाही, तुमच्या घरातल्या माणसाला असलेली नोकरी टिकू द्यायची आहे की नाही, शेती करायची आहे की नाही, गावात राहायचं आहे की नाही, असे प्रश्न विचारले जातील. अशा वेळी मानसिक आणि नैतिक धैर्य गमावून हा परिवार आपल्यावर झालेल्या अन्यायाला गुपचूप सहन करण्याची तयारी देखील ठेवतो आहे. असाच अन्याय होऊ द्यायचा आहे का? अशा समजातून हल्ले घडवायचे आहेत का? बरं, बीड जिल्ह्यामध्ये फक्त ब्राह्मणांच्या वरती हल्ला झालाय असं नाही. माजलगाव तालुक्यातल्या गंगामसला या गावामध्ये भर बाजारपेठेत असलेल्या 4 नाभिकांच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे. आणि त्यातही पुन्हा तुम्ही ओबीसी, भाजपलाच मतदान करणार, तुतारीला नाही असं सांगण्यात आलं होतं आणि मतदानाच्या आधीच त्यांच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली. या जिल्ह्यात धनगर समाज बांधवांना देखील मारण्यात आलं होतं, त्यांच्यावर देखील हल्ला झाला होता. आणि हा हल्ला करणारे एका जातीचे, समुदायाचे आहेत असं मी म्हणणार नाही, पण एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र नक्की आहेत, जे स्वतःला एका जातीशी जोडू इच्छित आहेत. हा वाद 2 जातींच्या मधला नाही, तर 2 जातींचा फायदा घेऊन आपली राजकीय पोळी भाजू पाहणाऱ्या राजकीय पक्षाच्या जातीय दलालांशी होत असलेला हा संघर्ष आहे. अशा वेळी त्या परिवाराला गावात राहणं अवघड होतं, कारण गुंडांची ताकद ही एवढी असते की सज्जन माणसं गुंडाच्या ताकदीपुढे गप्प बसतात आणि मग दुर्बलांना मार खावा लागतो. चालना कुठं, बडविले भट अशी अवस्था येते आणि भटांना मारच खावा लागतो. राऊतमारे परिवाराने खाल्लेला मार, त्यांच्या घरावरती पडलेली दगडं, त्यांच्या फुटलेल्या गाड्या, ज्या पुन्हा पुन्हा मी तुम्हाला दाखवतो आहे, या सगळ्या गाड्या, हे सगळे काच, हा हल्ला महाराष्ट्रातल्या एकूणच ब्राह्मण समाजावरती आहे. भलेही हा दगड पुणे मुंबई पर्यंत पोचला नसेल, पण जसं त्या फॅन्ड्रीत त्यांनी फेकलेला दगड समाज व्यवस्थेवरचा होता असं नागराज मंजुळे सांगतो ना, तसा राऊतमारे परिवारावरच्या घरावर पडलेला दगड हा ब्राह्मण नावाच्या समस्त जातीवर पडलेला दगड आहे. याची जाणीव ब्राह्मणांनी ठेवावी आणि राऊतमारे परिवाराच्या मागे उभे राहावे, अन्यथा भट असंच बडवले जातील. नमस्कार.